माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना आम्ही नाराज करणार नाही। दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना आम्ही नाराज करणार नाही। आता लगेच लाडक्या बहिणींना 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही जमा करणार। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींना वचन देऊन टाकलं की लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त भाऊबीजेची ओवाळणी 3000 रुपये आम्ही निर्णय घेतो, 3000 रुपये देण्याचा। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा निर्णय घेतलेला आहे। ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे त्यांना लगेच ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहे। बघा, अगदी बरोबर तुम्ही ऐकताय। लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस साहेबांनी वचन दिलेलं आहे की त्यामुळे लगेच लाडक्या बहिणींची यादी तयार करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। 20 लाख लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार आहे। बघा किती, 20 लाख लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहे। ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांना दिलेली आहे। यांची पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये आम्ही देत आहोत। आज या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 20 लाख लाडक्या बहिणींना आज ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ता वितरण होणार आहे। त्यासाठी 914 कोटी रुपयाची रक्कम मंजूर सुद्धा झालेली आहे। बघा, आता ही निधी सुद्धा मंजूर झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही दिवाळी तुमचे सर्वात जास्त गोड होणार आहे। कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 1500 रुपये ॲडव्हान्स मध्ये जमा होणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे लगेच एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये हीच बातमी पुन्हा एकदा दिलेली आहे। त्यामुळे त्यातील सांगितलं की लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळी निमित्त भेट देणार आहोत। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, बहिणी नाराज झाल्या होत्या की त्या म्हणत होत्या आम्हाला दिवाळीचं बोनस हवं आहे, म्हणून पहा त्यासाठी फक्त 1500 रुपयावर आमची दिवाळी कसं साजरा होणार, असं बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं। त्यावेळेस साहेबांनी वचन दिलं की आता दिवाळी निमित्त सर्व लाडक्या बहिणींनी आग्रह धरल्यामुळे लाडक्या बहिणींना आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वचन देऊन टाकलं की राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचे दोघं हप्ते एकत्र आम्ही जमा करतो। त्यासाठी आम्ही यादी सुद्धा तयार केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे असं वचन देऊन टाकलेलं आहे। थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये 3 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता आणि 17वा हप्ता मिळणार आहे। यामध्ये पहिला टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये सिलेक्ट करण्यात आलेला आहे। 12 जिल्ह्यात आज रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, असं माहिती स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेली आहे। पेपरला सुद्धा ही बातमी आलेली आहे, तुम्ही सुद्धा पाहिले असेल। आता आपण पाहूया की कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे, कारण हे पैसे सर्व बहिणींना आता त्या ठिकाणी मिळणार नाही। बघा, एक मोठी बातमी सुद्धा आहे की हे सर्व पैसे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मिळणार नाही। काही अटी त्यांनी लावलेले आहे, काही निकष त्यांनी लावलेले आहे, काहीतरी निकष त्यांनी घातलेले आहेत। म्हणून सप्टेंबर महिन्याचा जरी हप्ता तुम्हाला जमा झाला असेल, त्यांना आता त्यांचे जून जुलै ऑगस्टचे पैसे राहिलेले असतील, त्यांना हप्ता मिळणार की नाही याविषयी सुद्धा एक महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। ज्या बहिणींना जून महिन्याचा, जुलै महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळे 2 मिनिटं लक्षपूर्वक हा व्हिडिओ नक्की पहा, कारण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलेलो आहे। बघा, काल परवा 2-4 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमचा आता वाटप झालेला आहे। बऱ्याच बहिणींना पैसे आलेले आहेत, पण त्यातल्या त्यात असून
भरपूर बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाही। बघा, लाडकी बहीण योजनेचा अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील भरपूर बहिणींना मिळालेला नाही। त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या की लाडकी बहीण योजनेतून 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। किती? 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत, अशी अफवा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यामुळे त्यांचे पैसे मिळेल का नाही असं अफवा त्यांना वाटत आहे की ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं त्या मेसेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच एक अफवा असे होते की केवायसी केले नाही, हा पैसे आता केवायसी जर केले नाही तरी सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार नाही। तर अशा सर्व अफवावर खोट्या ठरले आहेत। आता या ज्या सर्व अफवा आहेत ते सर्व खोट्या ठरलेल्या आहे। खोट्या बातम्यांवर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिलंय। स्वतः यांनी सांगितलं की तुम्ही केवायसी करा अथवा न करा, 2 महिन्याचे हप्ते आम्ही देणारच आहोत असं मुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता दुप्पट हप्ता मिळणार आहे, कारण लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, त्यामुळे आता 2 हप्ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्ही बघा, आता जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला जमा होणार आहे। आज रात्री 12 वाजेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आज जरी तुम्हाला पैसे मिळाले नाही तरी उद्या आणि परवा 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि कोणत्या 8 बँकांमध्ये पैसे जमा होतील, आता 8 बँकांची नावं सुद्धा आलेली आहेत। तुम्ही 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील। कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण या विषयी माहिती पाहूया। हप्ता आता जमा होणार आहे ज्या ज्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे बघा, आणि त्यासोबतच महाराष्ट्र बँक पोस्टामध्ये असेल त्यातल्या त्यात 1500 रुपये प्रमाणे जो हप्ता आता जमा होतो। पण या बँकांमध्ये सध्या काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे बघा, पोस्ट बँक असो, स्टेट बँक ऑफ इंडिया असो किंवा महाराष्ट्र बँक असो, या 3 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे। तो प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व केला नाही तर तुम्हाला पैसे यायला अडचण येऊ शकते। तो नेमका प्रॉब्लेम काय आहे लगेच तुम्हाला 2 मिनिटात सांगतो। तो प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त केला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। थोडा मोठा प्रॉब्लेम हा घडू शकतो, कारण 3000 रुपयाचा प्रश्न आहे, तुम्हाला 2 हप्त्याचे एकत्र पैसे येणार आहे, म्हणून प्रॉब्लेम समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात नक्कीच जमा होतील, याची यादी देखील आलेली आहे। या अगोदर तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना पैशाचे वितरण जे होणार आहे आज रात्री 12 वाजेच्या आत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील या सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण 3000 रुपयाची गरज जर तुम्हाला आहे तर तुम्हाला 3000 रुपयासाठी व्हिडिओ न स्किप करता पाहणे गरजेचे आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः म्हटले आहे की जवळपास 4500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात द्यायचं होतं। 1500 रुपये आम्ही आधीच सप्टेंबर महिन्याचा दिलेले आहे, ते एकत्र जमा करायला प्रॉब्लेम आली, त्याची तपासणी आम्ही केलेली आहे, कुठला प्रॉब्लेम येतो, म्हणून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आम्ही सर्वात अगोदर जमा केलेला आहे। त्यामुळे आता सर्व काही प्रॉब्लेम दूर झालेला आहे, म्हणून 914 कोटी रुपयाची निधी मंजूर झालेली आहे। आज दुपारी मंजूर करण्यात आलेली आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत वितरण सुरू होणार आहे, त्यामुळे उद्या परवा देखील तुम्हाला पैसे येणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ तुम्हाला मेसेज येण्यासाठी लागू शकतो। आणि राज्याचे अर्थमंत्री यांनी देखील निधी मंजूर दिलेली आहे, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय तुम्ही या चुका केल्या असाल तर तुम्हाला दिवाळी निमित्त भेट मिळणे शक्य होणार नाही, कारण दिवाळीचे अगोदरच हप्ता तुम्हाला घ्यायचा असेल, त्यामुळे तुम्हाला ही चूक जी केली असेल ती क्लिअर करून घेणं गरजेचं आहे। बँकेमध्ये जाऊन ते तुम्हाला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे। आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, दिवाळीच्या कालावधीमध्ये आता दिवाळीच्या सणानिमित्त तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या, कारण दिवाळीच्या निमित्त बँक वगैरे बंद राहतील, म्हणून लवकरात लवकर बँकेत जाऊन काही प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करून घ्या। कदाचित दिवाळी निमित्त आता जर सुट्ट्या लागल्या, बँका बंद झाल्या तर लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुमचे पैसे अटकले तर तुम्हाला लवकर पैसे तुमच्या बँक खात्यात येणार नाही, म्हणून
सर्व काही प्रॉब्लेम असेल ते दुरुस्ती करून घ्या। आणि सर्वात अगोदर सांगतो की आज 12 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार आहे, आज रात्री 12 वाजेच्या पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, त्याची यादी आपण पाहूया। या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा आहे अकोला। तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहे। दुसरा जिल्हा आहे अमरावती, तिसरा जिल्हा आहे अहमदनगर, चौथा जिल्हा आहे उस्मानाबाद, पाचवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, सहावा जिल्हा आहे कोल्हापूर, आठवा जिल्हा आहे गडचिरोली, सातवा जिल्हा, आठवा जिल्हा आहे गोंदिया, जळगाव, जालना। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर आज तुम्हाला पैसे उशिरा 12 वाजेच्या आत तुमच्या खात्यात जमा होतील। उद्या कोणकोणत्या बँकामध्ये पैसे जमा होणार आहे याची यादी आपण पाहूया। 12 जिल्ह्यांची यादी आहे। पहिला जिल्हा आहे धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, अशा 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे। परवा कोणकोणत्या शेवटी उर्वरल्या 12 जिल्ह्यांमध्ये परवा पैसे वाटप होणार आहे त्याची यादी सुद्धा आपण पाहूया। पहिला आणि दुसरा जिल्हा आहे सोलापूर आणि सिंधुदुर्ग, तिसरा चौथा जिल्हा आहे सातारा, वाशिम, त्यानंतर पाचवा सहावा जिल्हा आहे वर्धा आणि लातूर, त्यानंतर सातवा आठवा नववा आणि 10वा जिल्हा आहे रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, मुंबई शहर। शेवटचे 2 जिल्हे आहे हिंगोली आणि सांगली। तुमच्या जिल्ह्याचा नंबर कोणत्या दिवशी येतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा। आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।